आज आपण एका अत्यंत सुंदर आणि अंतर मुख करणाऱ्या अभंगावर चिंतन करणार आहोत. हा अभंग आपल्याला सांगतो भक्ती म्हणजे काय आणि देवापर्यंत पोहोचण्याचा खरा मार्ग कोणता. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, पवित्र होईन चरित्र उच्चारे, पवित्र होईन चरित्र उच्चारे, पवित्र होईन चरित्र उच्चारे. रूपाच्या आधारे गोजिरिया, रूपाच्या आधारे गोजिरिया. आपुरती बुद्धी पुण्य नाही गांठी, आपुरती बुद्धी पुण्य नाही गांठी. पायी घाली मिठी पाहे डोळा, पायी घाली मिठी पाहे डोळा. गायीन ओविया शिष्टांच्या धारे, सारीन विचारे आयुष्याया. तुका म्हणे तुझे नाम नारायणा, ठेवीन मी मना पुलिया, ठेवीन मी मना पुलिया. विठ्ठल 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 विठ्ठल. देवा मी तुमचे चरित्र उच्चार करीन आणि तुझ्या गोजिऱ्या रूपातच्या आधारे पवित्र होईन देवा माझी. बुद्धी अपुरी आहे आणि म्हणावे, बुद्धी अपुरी आहे आणि म्हणावे. बेवढे पुण्यही माझ्याकडे नाही, त्यामुळे मी तुझ्या पायाला सारखी सारखी मिठी माळत आहे आणि तुझे रूप माझ्या डोळ्याने पाहत आहे वरीचे गुणगान. श्रेष्ठ संतांच्या धारे नच गाईन आणि माझे पुढील आयुष्य त्यांच्या विचारानेच व्यतीत करीन. तुकाराम महाराज नारायणा, मी तुझे नाम माझ्या मनामध्ये सतत ठेवीन. पवित्र होईन चरित्र उच्चारे, पवित्र होईन चरित्र उच्चारे. देवाच्या लीलांचे चरित्राचे स्मरण केल्यानेच मन शुद्ध होते. आपुरती बुद्धी पुण्य नाही गांठी, येथे अहंकाराचा पूर्ण त्याग आहे, येथे अहंकाराचा पूर्ण त्याग आहे. माझ्यात काहीही विशेष नाही, ही खरी साधना पायी घाली. मिठी पाहे डोळा ही ओळ अत्यंत हृदय स्पर्शी आहे. भक्त देवाच्या चरण इतका लीन होतो की त्याच्यासाठी दर्शन आणि स्पर्श हाच मोक्ष ठरतो. गायीन ओविया